श्री गणेशाय नमः। उद्या आहे पवित्र संकष्टी चतुर्थी। तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि कुटुंबावरील सर्व विघ्न दूर होण्यासाठी उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आज मी तुम्हाला 21 तांदळांचा एक अत्यंत सात्विक आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय गणपती बाप्पांच्या चरणी पूर्ण विश्वासाने केला तर तुमच्या कुटुंबावरील सर्व विघ्न तर दूर होतीलच, शिवाय तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतील। पण हा उपाय करताना अनेक जण नकळत एक चूक करतात आणि त्यामुळे उपायाचा प्रभाव कमी होतो। ती चूक कोणती ते मी पुढे सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, फक्त एकच विनंती, व्हिडिओला लाईक करून गणपती बाप्पा माझी मनोकामना पूर्ण करणार आहेत अशी सकारात्मक कमेंट नक्की करा। आपल्या सर्वांना माहीतच आहे की संकष्टी चतुर्थी हा दिवस श्री गणेशांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। संकटे दूर करणारे, अडथळे हटवणारे आणि शुभ कार्यांना यश देणारे विघ्नहर्ता या दिवशी आपल्या भक्तांच्या प्रार्थनेकडे विशेष कृपादृष्टीने पाहतात अशी श्रद्धा आहे। यामुळेच अनेक जण या दिवशी उपवास करतात, गणपती अथर्व शीर्ष म्हणतात, दुर्वा अर्पण करतात, मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतात आणि मनापासून प्रार्थना करतात। प्रत्येकाची भावना एकच असते, बाप्पा आमच्या आयुष्यातील अडथळे दूर करा। खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चिंता असतेच। कोणाला नोकरीची काळजी असते, कोणाचा व्यवसाय अडकलेला असतो, कोणाच्या मुलांच्या शिक्षणाची चिंता असते, तर कोणाच्या घरी पैशाची सततची अडचण असते। काही जणांच्या विवाहात वारंवार अडथळे येतात, तर काहींना कर्जाचा भार कमी होत नाही। अशा वेळी माणूस अनेक प्रयत्न करतो, पण जेव्हा प्रयत्नांसोबत श्रद्धा आणि देवावरचा विश्वास जोडला जातो तेव्हा मनालाही आधार मिळतो। म्हणूनच संकष्टी चतुर्थीचा दिवस भक्तांसाठी विशेष मानला जातो। उद्याच्या दिवशी तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर नक्की करा, पण समजा काही कारणामुळे उपवास करता आला नाही तरीही निराश होऊ नका, कारण श्रद्धेने केलेली पूजा, जप आणि हा 21 तांदळांचा उपाय देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। यामध्ये सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे हा उपाय कोणताही मोठा खर्च न करता येतो। प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या तांदळातून हा उपाय केला जातो। पण फक्त तांदूळ अर्पण करणं एवढाच याचा अर्थ नाही, त्यामागे भावना, श्रद्धा आणि पूर्ण विश्वास असणं सर्वात महत्त्वाचं आहे। आपल्या हिंदू परंपरेत तांदूळ म्हणजे शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं। कोणतंही मंगल कार्य असो, देवपूजा असो किंवा एखादा शुभ संस्कार, अक्षता म्हणून तांदळाला विशेष स्थान दिलं जातं, कारण अखंड तांदूळ म्हणजे पूर्णत्व, समृद्धी आणि शुभ आशीर्वाद यांचं प्रतीक मानलं जातं। म्हणूनच उद्याच्या या पवित्र संकष्टी चतुर्थीला 21 अखंड तांदूळ श्री गणेशांच्या चरणी श्रद्धेने अर्पण करण्याची ही सेवा अनेक भक्त भावपूर्वक करतात। जर तुमच्या मनात एखादी मोठी इच्छा असेल, घरात भरभराट हवी असेल, अडकलेल्या कामांना गती मिळावी असं वाटत असेल किंवा वारंवार येणारे अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना असेल तर हा उपाय नक्की करा। आणि बघा, या उपायामध्ये तांदूळ कसे निवडायचे, त्यांना कसं तयार करायचं आणि प्रत्येक तांदूळ अर्पण करताना कोणती भावना मनात ठेवायची ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। अनेक जण इथेच छोटी चूक करतात। पुढे मी तुम्हाला संपूर्ण विधी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की सोबत राहा। उद्याच्या शुक्रवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्य असेल तर सकाळी लवकर उठा, स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवतांना नमस्कार करा। देवघरासमोर शांतपणे दिवा लावा, धूप किंवा अगरबत्तीचा सुगंध संपूर्ण घरात दरवळू द्या। त्या प्रसन्न वातावरणात काही क्षण डोळे मिटून श्री गणेशांचे स्मरण करा। जर तुमच्या देवघरात श्री गणेशांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्या समोरच हा उपाय करा, आणि जवळच गणपतीचं मंदिर असेल तर मंदिरात जाऊनही हा उपाय करता येतो। दोन्हीपैकी जे तुम्हाला सोयीचं वाटेल ते करा, कारण महत्त्व जागेचं नसून भक्तिभावाचं असतं। पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशांना स्वच्छ पाणी अर्पण करा। शक्य असेल तर दुर्वा, लाल फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा। त्यानंतर काही क्षण शांतपणे बसून ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा। यामुळे मन स्थिर होतं आणि पूजेचा भाव अधिक वाढतो। आता आपण ज्या 21 तांदळांच्या उपायासाठी बसलो आहोत त्याची तयारी करूया। सर्वप्रथम 21 अखंड तांदूळ घ्या।
बघा, तांदूळ निवडताना ही गोष्ट लक्षात ठेवा की ते कुठेही तुटलेले किंवा फुटलेले नसावेत, कारण देवपूजेत नेहमी अखंड अक्षतांनाच महत्त्व दिलं जातं. त्यामुळे आधी शांतपणे 21 पूर्ण तांदूळ वेगळे काढा. आता त्या तांदळांना हलकंसं हळद आणि कुंकू लावा. पूर्णपणे माखायची गरज नाही, फक्त शुभतेचं प्रतीक म्हणून हलकासा स्पर्श पुरेसा आहे. यानंतर ते एका स्वच्छ वाटीत किंवा ताटलीत ठेवा आणि श्री गणेशांच्या चरणांजवळ ठेवा. आणि बघा, इथेच अनेक जण एक छोटी चूक करतात. ते तांदूळ अर्पण करताना मन दुसरीकडे असतं, पण हा उपाय करताना प्रत्येक तांदूळ म्हणजे तुमची एक प्रार्थना आहे अशी भावना ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हीच या उपायाची खरी ताकद मानली जाते. आता दोन्ही हात जोडून श्री गणेशांना नमस्कार करा. मनात तुमची इच्छा स्पष्ट करा. कोणतीही इच्छा असू शकते. अडकलेलं काम पूर्ण व्हावं, नोकरी मिळावी, व्यवसायात प्रगती व्हावी, घरात पैसा टिकावा, कर्जातून मुक्ती मिळावी, मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं किंवा घरात सुख शांती नांदावी. यानंतर वाटीतील एक तांदूळ हातात घ्या आणि श्रद्धेने हा मंत्र म्हणा. इदम अक्षतम ओम गंग गणपतले नमः. मंत्र पूर्ण झाल्यावर तो एक तांदूळ श्री गणेशांच्या चरणी अलगद अर्पण करा. यानंतर दुसरा तांदूळ घ्या, पुन्हा हाच मंत्र म्हणा आणि दुसराही तांदूळ अर्पण करा. अशाच प्रकारे एक एक करून सर्व 21 तांदूळ अर्पण करायचे आहेत. प्रत्येक वेळी मंत्र म्हणायचा, मनात प्रार्थना करायची आणि नंतर तांदूळ चरणी ठेवायचा. घाई अजिबात करू नका. 2 मिनिटाचा जास्त वेळ लागला तरी हरकत नाही, कारण हा उपाय वेगाने पूर्ण करण्यासाठी नसून भक्तिभावाने करण्यासाठी आहे. सर्व 21 तांदूळ अर्पण झाल्यानंतर काही क्षण श्री गणेशांच्या चरणांकडे शांतपणे पाहत बसा. त्या क्षणी मनात कोणतीही भीती, चिंता किंवा नकारात्मक विचार ठेवू नका. फक्त इतकंच मनात म्हणा, गणराया, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा, योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या. यानंतर शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्षाचे 3 वेळा पठण करा. जर ते पूर्ण म्हणणं शक्य नसेल तर किमान एकदा तरी श्रद्धेने म्हणा. आणि ज्यांना अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल त्यांनी निराश होऊ नये. त्यांनी शांतपणे ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. बघा, अनेकांना वाटतं की मोठमोठे विधी केले तरच देव प्रसन्न होतात, पण तसं नाही. देवाला सर्वात प्रिय असते ती भक्ताची नितांत श्रद्धा. मनापासून केलेली छोटी सेवा देखील अनेकदा मोठं समाधान देऊन जाते. आणि या उपायात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे 21 तांदूळ लगेच उचलायचे नाहीत. ते संपूर्ण दिवस श्री गणेशांच्या चरणीच राहू द्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं काय करायचं, ते का जपून ठेवायचे आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यांचं विसर्जन कसं करायचं, ही माहितीही तितकीच महत्त्वाची आहे. यासोबतच उद्याच्या संकष्टीला मुलांच्या अभ्यासासाठी, बुद्धीच्या विकासासाठी आणि घरातील आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात यासाठी आणखी काही सोपे पण प्रभावी उपायही आहेत. ते आपण आता सविस्तर पाहू. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांच्या चरणी अर्पण केलेले 21 तांदूळ संपूर्ण दिवस तिथेच राहू द्या. त्यांना पुन्हा पुन्हा हात लावू नका आणि दुसऱ्या कोणत्याही कामासाठी त्यांचा वापर करू नका. ते तांदूळ त्या दिवशी तुमच्या प्रार्थनेचं आणि भक्तिभावाचं प्रतीक असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे स्नान करून देवांना नमस्कार करा. मग शांतपणे ते 21 तांदूळ उचला आणि एका स्वच्छ पांढऱ्या किंवा लाल कागदात किंवा छोट्याशा स्वच्छ कपड्यात त्यांची पुडी तयार करा. ही पुडी तुम्ही तुमच्या पाकिटात, पर्समध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही महत्त्वाच्या वस्तू ठेवता त्या ठिकाणी ठेवू शकता. जर तसं करणं शक्य नसेल तर देवघरात एखाद्या स्वच्छ कोपऱ्यात श्रद्धेने ठेवली तरी चालेल. बघा, यामागची भावना अशी आहे की आपण केलेली प्रार्थना आणि गणरायांचा आशीर्वाद सतत आपल्या सोबत राहावा, म्हणून ही पुडी जपून ठेवली जाते. आणि जेव्हा तुमची मनोकामना पूर्ण होईल, अडकलेलं काम मार्गी लागेल किंवा ज्या हेतूने तुम्ही हा उपाय केला होता त्याचं शुभ फळ मिळेल, तेव्हा ही पुडी घेऊन श्री गणेशांच्या मंदिरात जा. गणरायांना मनापासून नमस्कार करा आणि ते 21 तांदूळ त्यांच्या चरणी अर्पण करा. जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर वाहत्या पाण्यात श्रद्धेने विसर्जित करू शकता. एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा, हा उपाय कोणत्याही प्रकारची जादू किंवा चमत्कार म्हणून करू नका. देवाकडे व्यवहार नसतो तर भाव असतो. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या जोडीला केलेली प्रार्थना मनाला सकारात्मक शक्ती देते. म्हणून हा उपाय पूर्ण विश्वासाने करा. आता बघा, जर तुमच्या घरात लहान मुलं असतील, अभ्यास करणारी मुलं असतील आणि त्यांचं अभ्यासात मन लागत नसेल, लक्ष विचलित होत असेल किंवा खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल, तर उद्याच्या संकष्टीला त्यांच्यासाठी एक छोटी सेवा नक्की करा. शक्य असेल तर मुलांच्या हातून श्री गणेशांना 21 दुर्वांची एक सुंदर जुडी अर्पण करा. त्यांना प्रेमाने गणरायांसमोर नमस्कार करायला सांगा.
मोठी मुलं असतील आणि त्यांना अथर्व शीर्ष म्हणता येत असेल तर त्यांच्याकडून पठण करून घ्या. नाही जमलं तरी काही हरकत नाही. त्यांनी फक्त ओम गण गणपतये नमः हा मंत्र काही वेळा जरी श्रद्धेने म्हटला तरी ती देखील सुंदर सेवा ठरते. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा, अभ्यासात एकाग्रता यावी आणि ज्ञानाच्या मार्गावर गणरायांची कृपा लाभावी अशी मनापासून प्रार्थना करा. यासोबतच अजून एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता. जर घरात सतत आर्थिक ताण जाणवत असेल, पैसा येऊनही टिकत नसेल, वारंवार अनपेक्षित खर्च होत असतील, तर उद्याच्या दिवशी श्री गणेशांच्या पूजेनंतर एक अखंड हळकून त्यांच्या चरणी अर्पण करा. प्रार्थना करताना मनात एवढंच म्हणा, गणराया, आमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर करा. घरात सुख, समाधान आणि भरभराट कायम राहू द्या. पूजा पूर्ण झाल्यानंतर ते हळकून श्रद्धेने तुमच्या तिजोरीत, पैशांच्या कपाटात किंवा पाकिटात ठेवू शकता. अनेक भक्त हा उपाय विश्वासाने करतात आणि गणरायांच्या कृपेची प्रार्थना करतात. बंधू भगिनींनो, प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात, पण अडचणी कायमच्या राहत नाहीत. जेव्हा प्रयत्न, प्रामाणिकपणा, सकारात्मक विचार आणि ईश्वरावरील अढळ श्रद्धा एकत्र येतात तेव्हा परिस्थिती हळूहळू बदलू लागते. म्हणून उद्याच्या या पवित्र शुक्रवार संकष्टी चतुर्थीला वेळ काढा. श्री गणेशांचं मनापासून स्मरण करा. शक्य तितकी पूजा, जप आणि सेवा करा आणि श्रद्धेने 21 तांदळांचा हा उपाय अवश्य करा. विघ्नहर्ता गणराय तुमच्या कुटुंबावर कृपा करो, अडकलेल्या कामांना योग्य दिशा मिळो, घरात सुख समृद्धी नांदो आणि तुमच्या सर्व शुभ मनोकामना पूर्ण होत, हीच मनापासून प्रार्थना. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. जर तुम्हाला श्री गणेशांवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून श्री गणेशाय नमः आणि श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तुमची ही भक्ती इतरांनाही प्रेरणा देईल. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक जरूर करा. आपल्या कुटुंबातील, नातेवाईकांमधील आणि मित्रपरिवारातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचं महत्त्व आणि हा श्रद्धेचा उपाय समजू शकेल. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच भक्तिमय, प्रेरणादायी आणि उपयुक्त व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटनही नक्की दाबा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.